नमस्कार बालानो, मी तुमचं सगळ्यांचं लाडकं पेश स्वागत करतो आपल्या बेकार स्लॉगमध्ये. मंडळी चालले आता मी शेतावर ते औषध घेतलं आहे. तो आता मारायला आधी पहिले पंप घ्यायचे मध्येच ना, त्याच्यानंतर त्याच्या शेतावर औषध मारण्याचे थोडासा गवत झाला आहे. आणि मंडळी पंप पण घेतला, आता तुम्ही मागं बघू शकता. पंप घेतला त्याच्यात औषध पण बनवून टाकलं मी. आणि आता चालू शेताकडे आपल्या, तर थोडासा गवत कुठेतरी झाला. रोड तर बघू शकता तुम्ही कसा रोड येतो बाई, डेंजर काम इकडं. आणि इकडे सापाचं पण जाम डेंजर असून भाई आपल्याला दिसायला नको म्हणजे झाला. रोड तर जामच डेंजर आहे आमचा. अशा गावांतनं गवत तर बघा बाबा तर जायचा कसा प्रश्न पडला मला. हे बघा कसा रोड येतो. लय बेकार देत ना, परिश्रम करून यायला लागलाय म्हणजे त्याच्यानं पाठी मग पंप पण पूर्ण भरलेला आहे पाण्यात, म्हणजे औषध बनवलं द्या. आणि जाम बेकार काम आहे त्याचा. चरलो मी त्याच्यातनं आता. आणि आता चाललो आहे पुढं. कोणच नाही सध्या शेतांवर, कारण की 12 वाजल्यानंतर लोक पण गेले असतील घरी. आता मी आता आलो थोडासा लेट, कारण की लवकर यायचं होता बट पाऊस आला. आणि क्लायमेट तर बघा मस्त ढगबिग आल्यान जाम भारी वाटते. तसा ऊन पण नाही आता, भारी वाटतं. इथं ऊस लावल्यान मला पाहिजे असेल तर सांगा, पाठवतो. हा बघा हा आपलं शेत आहे. आणि काय लोक एवढी नीच असताना शपथ सांगतो मला. हे बघा, हे आपल्या शेतान ते बाटली बिटली टाकून ठेवले, काठे आपल्या शेतान टाकले. आणि मूठबीट अशी घाणबिंची काढली ती बघा आपल्या शेतान टाकले. त्यांच्या शेतान फवारणी केले. हा बघा त्यांच्या शेतान फवारणी केले आणि आपल्या शेतान ते या केले, बाटल्याची घाणबिण आपल्या शेतान टाकले. काय बोलायचा हे बघा, कारण की क्लिअर मारलेलं दिसते ना औषध, त्याच्यावरून समजायचा. काय बोलायचं या लोकांना, जाऊ द्या. मंडळी खरं तर ना आपला शेत एकदम क्लिअर आहे बघा. आपल्या शेतानं औषध मारायची काही गरज नाही आहे. बट हा जो शेत आहे ना साईड सेन्सचा, ते शेत ते लावत नाही. तर त्याच्यामुळे त्यांची जी घाण आहे ना, त्याच्यानंतर जे रोप बीप येतात ते आपल्या शेतात येतात. तर त्याच्यामुळे आपण त्यांच्यावर फवारणी करणारच, म्हणजे जेणेकरून त्यांची घाण आपल्या शेतात नंतर नाही आली पाहिजे. मंडळी या बघा काय झाला, याची स्ट्रॉच पडली, म्हणजे ती दांडी असते ना स्टिक, तीच खाली पडली औषध मारता मारता. हे एवढाच राहिला. आणि याचा बघा काय सीन आहे, त्याचं काही नळ लावलं आहे. हे बघा काही डेंजर काम आहे मंडळी. तर शेतावरचं सर्व औषध मारून झालं आहे. थोडासा मी ठेवला आहे आता बाकी शिल्लक थोडा. कशासाठी माहिती का, ते रस्त्यात येताना आपल्या जिथं गवत लागलं आहे ना, तिथं मारायला. कारण का आपले शेत आहेत, आपले सर्वजण येतात तिथं, तर त्याच्यामुळे सर्वांसाठी ती वाट होऊन जाईल. तर मात्र तिथं मी थोडंसं औषध मारतो तिथं पण. आणि मग जातो घरी. कुठं थोडंसं औषध अंगावर पण लागलं आहे. घरी जाऊन पहिले आंघोळ करायला लागेल मला. इथं थोडंसं औषध मारला, हे वाट येतं कारण की पूर्ण वाटेत गवत झालं आहे. आणि थोडा आता मी तिथं मारतो, म्हणजे तिथं पण सर्व क्लिअर होऊन जाईल. म्हणजे या जायला वाट तरी शेतावर नीट होईल आपल्यासाठी. तर चला, इथं तर मारून झाला आहे माझा. आता माझं तिकडं जातो औषध मारायला.